न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। ठाण्यातील अनोखी प्रति पंढरपूर वारी। ठाणे पालघर कोकणातून 300 बसेस 15,000 वारकरी। निलेश सांबरे यांची भक्तिमय सेवा। ठाणे जिल्ह्यातून थेट पंढरपूर। जिजाऊ संघटनेचे सर्वेसर्वा माननीय निलेश सांबरे यांच्या पुढाकाराने यंदाही कोकण पालघर ठाणे जिल्ह्यातून 300 बसेसच्या भव्य वारीचे आयोजन करण्यात आले। 15,000 वारकरी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आणि पंढरपूरची वारी भक्तिभावाने पूर्ण केली। दिनांक 24 जुलै 2026 आषाढी एकादशी निमित्त जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेशजी सांबरे आणि संपूर्ण जिजाऊ परिवार ठाणे जिल्ह्यातून पंढरपूरपर्यंत वारी केली। सेवेत कुठेही कमी पडू नये यासाठी जिजाऊ संस्थेचे विभागप्रमुख आणि बूथप्रमुख मैदानात उतरले। प्रवासात त्रास होऊ नये म्हणून डॉक्टर नर्स आणि संपूर्ण मेडिकल सामुग्रीसोबत चहा नाश्ता उपवासासाठी खिचडी भगर चटणीची उत्तम सोय राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती। संध्याकाळी हरिपाठ कीर्तन आणि प्रवचनाचे आयोजन करण्यात आले। संपूर्ण प्रवासात वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला। निलेश सांबरे साहेबांच्या कुटुंबासह जिजाऊ परिवाराने ही वारी केवळ यात्रा न ठेवता सेवेचा महोत्सव बनवला। ठाण्यातील ही प्रति पंढरपूर वारी दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांच्या लक्षात राहील। आय न्यूज 28 मराठी वार्ताहर उत्तम बांगार शहापूर तालुका ज्युनियर रिपोर्टर। माननीय निलेशजी सांबरे साहेब आपले मनपूर्वक आभार। आज आपण 300 बसेस बुक करून जवळपास 15,000 भक्तांना देवदर्शनासाठी प्रति पंढरपूर येथे घेऊन आले। सर्व भाविक भक्तांचे तसेच सर्व थोर मोठ्यांचे आपणास आशीर्वाद लाभेल अशी मी पांडुरंगाला विनंती करेन। प्रति पंढरपूर येथे आलेल्या वारकऱ्यांना माननीय निलेशजी सांबरे साहेब यांच्यासाठी 2 शब्द व्यक्त करत आहेत। काका आपलं नाव? लक्ष्मण शिवराम लांके मुक्काम मेव रामकृष्ण हरी मंडळी। सांबरे साहेबांनी जे आज सर्व भक्तांसाठी केलं सर्व मोफत सेवा पंढरपूर दर्शन घडवलं मोफत खानपान सर्व फराळाचं वगैरे सर्व खरोखर अशी व्यक्तिमत्व गावाला प्रसिद्ध असते तरी त्यांचे मी कोटी धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो।